संघ रोशन पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर राहिलने केली सुरुवात, खूप चांगली सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी च्या वेळेस आपण पाहतोय आज राहिल आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय, कारण की तारापूर मध्ये देखील आपण पाहतोय आयकॉनच्या भूमिकेमध्ये राहिलला पाहिलं गेलं होतं. चेक सरावली संघ आपण इथून सन्मान चिन्ह देऊन तुमचा गौरव करणार आहोत. या सरावली संघ आपला कॅप्टन यायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथून जर पाहिलं तर चौकार आल्यानंतर सिंगल हे खूप महत्त्वाचं असतं आणि तेच मात्र राहिलने दर्शवलंय. आणखीन एक रन्स येते या सिंगलच्या मदतीने. धावा जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोचतोय एकंदरीत 5 धावा. एका बाजूला अहमद आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी, जो ओपनिंगमध्ये आलाय राहिल सोबत, चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. याही वेळेस आपण बघतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी धोक्याची घंटा नक्कीच होती, परंतु तिथपर्यंत आपण पाहतोय फलंदाज पोहोचला जातोय मैदानाच्या आत, क्रीज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स, 6 धावा झालेत. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न होता, सेम टू सेम जो पहिल्या चेंडूवर खेळला होता, पण तो चेंडू पडल्यानंतर थोडासा मोडतोय आणि तदनंतर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे जाताना सिंगल रन्स येईल. 7 धावा आपण पाहतोय आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगलं प्रेक्षेपण आपण नक्कीच पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून PN नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस शिफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी नक्कीच पुढे देखील गेले होते अहमद, परंतु राहिलने तुर्तास थांबवलं आणि तदनंतर पाहिलं तर इथे रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जुन्नू. प्लेबॉय संघ यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू थोडासा बाहेर जातोय आणि तदनंतर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट होताना. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 8 धावा स्कोर कार्डवरती. याही वेळेस आपण पाहतोय नक्की काय घडलंय, पंच दर्शवतायत. इथून चौथ्या पंचांची मागणी घेतली, बघूया. राजेश 11 TTS चिंचणीला पहिला झटका लागला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. फलंदाज नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की जमिनीवर हा चेंडू जो होता तो नक्कीच पाहायला मिळेल आपण ऑन स्क्रीन मध्ये. इथून आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पकडण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू थेट जमिनी लगत आणि जमिनीला टच झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून विकेट मिळणार नाही. नॉट आउट राहिलंय. खूप चांगलं वर्क मी म्हणेन. कॅमेरामध्ये आपण पाहतोय नक्कीच बंटी कुंभार, ज्यांनी अनेक वर्ष जर पाहिलं तर बंटीची राहिलीत सुरुवात खूप चांगली आणि तदनंतर आत्तापर्यंत जर पहिली तरी ओळख त्यांनी टिकवून ठेवले असा बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज छोटे आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू थोडासा बाहेर आणि अवांतर. याही चेंडूवर जर पाहिलं तर हिट तर आली होती, परंतु तोपर्यंत क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज अहमद. वाईट प्लस एकंदरीत 1 म्हणजेच 2 धावा मोजल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्डवरती 10. याही वेळेस आपण पाहतोय रनआउटचा चान्स होता. जर पाहिलं तर योग्य फेकी आली असती तर मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद झाला असता. इथून आपण पाहतोय रन्स मात्र 1 ने वाढेल. 11 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा वाह, कलात्मक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी चेंडू जर पाहिलं तर जमिनी लगत कार्पेटला रोल करत जर पाहिलं तर चेंडू येताना पाहायला मिळाला.
ओलांडली सीमारेषा आणि मिळाला 4 धावा. चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला राहीलच्या बॅट मधून जर पाहिलं तर सीमारेषा ओलांडताना धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर दोनच चेंडूचा खेळ झालाय. छोटू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना. राहील 4 मध्ये 10 बनवल्यात, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग राहीलची आतापर्यंत राहिले. याही वेळेस आपण पाहतोय पंच वळतायत, वाईटचा इशारा देत आहेत. अतिरिक्त धावेने जर पाहिली तर रन्स वाढतंय. आणखीन एक समोरच्या दिशेने फटका तर चांगला होता, परंतु चेंडूला जर पाहिलं तर चांगला बॅकअप दिला क्षेत्ररक्षकांनी. इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय 16 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकांनी केले चुकी. वाटलं होती की चेंडू निघून जाईल बाजूने, परंतु चेंडू सरळ आला. इथून आपण बघतोय उजव्या बाजूने जो गॅप होता त्या गॅप मधून निघून गेला. चौकार. 4. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय. 20 धावा झाल्या आहेत. अजूनही पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा देखील चांगला फटका आहे. इथून आपण पाहतोय अगदी लाईन टू लाईन चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि एंड मुमेंटला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. 21 धावा झाल्या आहेत. शेवटची चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा 1+1 2 धावा येतील. ही खर्चिक गोलंदाजी नक्कीच होताना पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल पहिल्या चेंडूवर 1+1 आल्या. वाईट चेंडू देखील पाहायला मिळाले 3 आणि 5 धावा एक्स्ट्रा आल्या. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू पडतोय जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि इथून जर पाहिलं तर एक मोठा विकेट्स राहील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांनी दर्शवलंय की यस OUT आउट. येस चौथ्या पंचाची मागणी केली. बघूयात. OUT आउट आहे. फलंदाज बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन मध्ये देखील दाखवला जाईल. आज दाखव. आपण पाहू शकतायत स्क्रीनवर ज्या पद्धतीने चेंडू टाकला. फटका सुरेख होता, परंतु सीमारेषेच्या पार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय मुवमेंट आहे जबरदस्त. इथे मात्र आपण पाहतोय पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून हे कॅच केलं जातंय. सुरेख डिसिजन देखील आपल्याला पाहायला मिळाला पंचांचा. इथून जर पाहिलं तर पहिला आघाडी बाद होतोय राजेश 11 TTS संघाचा. नवीन फलंदाज जर पाहिलं तर आमिर मैदानाच्या आतमध्ये अहमदच्या सोबत. आता मात्र याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला जर पाहिलं तर अंकुश टाकताना आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी अंकुश लावण्याचं काम केलं जाईल का हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 24 रन्स 24 धावा. याही वेळेस आपण पाहतोय पायाला चेंडू ब्रश होतोय. रन्स घ्यायची होती परंतु कॉलिंग राहिली नाही, आणि त्याचमध्ये जर पाहिलं तर विकेट मिळते. अहमदाबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आसिफ आपल्याला पाहायला मिळते. आज आसिफचा जर विचार केला तर 2 डाऊन मध्ये मैदानाच्या मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला, ज्याला आपण नेहमीच ओपनिंग मध्ये जाताना पाहायला मिळतंय. परंतु आज एक वेगळा विचार, नक्कीच काहीतरी टीम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते.
तर नक्कीच आसिफ या ठिकाणी आपण पाहतोय आत्तापर्यंत जर पाहिलं तर 2.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. म्हणजे येणारे चेंडू जर पाहिले तर तब्बल 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा अंकुश आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी दर्शवले अंकुश यांनी. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. वाईटच्या इशाराने इथून जर पाहिलं तर पंच कॉल करतायत. वाईट चेंडू आहे. 25 धावा 25 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय आसिफ एक चांगला खेळाडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय अनुभवी खेळाडू आहे. टॅप मारण्याची क्षमता आसिफ यांच्याकडे खूप आहे. इथून आपण पाहतोय इथून सिंगलच रन्सच्या प्रयत्नात धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिले तर जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावर. अजूनही जर पाहिले तर 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 9 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले या इनिंग मधले आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा फटका आलाय. यावेळेस रनआउटची दाट शक्यता आणि पंच या ठिकाणी दर्शवतायत ओईटी आउट आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर राजेश 11 TTS संघ ज्यांनी विकेट गमावलेत ते म्हणजे 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्रम आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अक्रम पाहतोय आपण फलंदाजीसाठी सज्ज झालाय. यावेळेस फुल टच चेंडू घेण्याचा प्रयत्न होता. दिशा देण्याचा प्रयत्न परंतु पायाला चेंडू प्रवेश होतोय आणि चेंडू निघून जातोय डिक्लर झोनकडे. सिंगल मेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 27 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिला तर अगदी अंगाला लागला विकेट किपरच्या आणि तदनंतर थेट जाऊन पडला तो म्हणजे डिक्लेअर झोनच्या बाहेर. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून 1+1 2 धावा येतील. वाईट +1 29 धावा झालेत. शेवटचा चेंडू आणि इथून जर पाहिलं तर सरळ चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद. आसिफ इथून जर पाहिलं तर बॅक टू द डग आउटला जाताना आउट होत आहेत. नवीन फलंदाज अकबर अली आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा झालेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य. तर आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. आदित्य आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचं पहिला चेंडू जर पाहिला तर इथून आपण पाहतोय थोडासा बाहेर जाणारा आणि त्याला पनिश केलंय पंचांनी. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळत आहेत. यावेळेस टॅपचा फटका परफेक्ट अक्रमच्या बॅट मधून येतोय. चौकार 4. चांगला फटका ताकदीचा वापर केला आणि इथून जर पाहिलं तर पोहोचवलं सीमारेषे पार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील चेंडू टॅप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथून आपण पाहतोय ज्या टॅपमध्ये जास्त ताकद नव्हती आणि त्याचमुळे चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. 2 चेंडू झालेत. तिसरा चेंडू आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथून दाट शक्यता आहे विकेट या ठिकाणी फॉल होईल. नक्कीच अक्रम बाद होतोय.
अरकम ना हा अक्रम तो अरकम अरकम ना तर नक्कीच आपण पाहतोय फैजल गेल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार चौकार. समोरच्या दिशेने कडक प्रहार मी म्हणेन अगदी बॅट मधून आलाय. फलंदाज जर पाहिलं तर अकबर अली चौकार मिळाला आणि चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 38 रन्स. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने इथे मात्र फिल्डिंग मिस केलंय आणि चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाल्यात आतापर्यंत जर पाहिलं तर अकबर अली ज्यांनी एंड मुवमेंटला येऊन धावसंख्या वाढवण्याचं काम नक्कीच केलंय. धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 42 रन्स 42 धावांवर. 5 गडी जरी बाद असले तरी शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि आता मात्र चौकाराच्या हॅट्रिकवर असेल. यावेळेस फटका सजवलाय परंतु सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जाते. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्ले बॉईज यांची देखील एक टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल जी 28, 29 आणि 30 या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं प्रथम पारितोषिक असेल तब्बल 30,000 रुपये. यादव नगर मध्ये आपण पाहतोय ही टुर्नामेंट नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्यांदाच ही स्पर्धा जर पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळेल आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकतायत अगदी मॅचचा आनंद घेत आहेत हितेश गरत आणि त्यांची पूर्ण टीम ज्यामध्ये ओमकार देखील आपण पाहतोय. अमरीश सर देखील आपण पाहतोय आणि त्यांच्यासोबत आपले DJ कॅन्डी नक्कीच पप्पे आपल्याला पाहायला मिळतोय. एक गोड नाव खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय फलंदाज पोगो अँड आदर्श दोघांचं आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच ओपनिंग साठी आल्यात. सलमान आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज झालाय. इथून जर पाहिलं तर नक्कीच सुरुवात करेन सलमान. 44 धावा रोकायच्या आहेत. 43 धावा बनवल्या आहेत. पहिला चेंडू पोगोसाठी इथून जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय परंतु आमिर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना. चेंडूला जर पाहिलं तर थांबवलंय. यावेळेस चांगला फटका परंतु राहिलाय एक चांगला क्षेत्ररक्षक. नक्कीच टीम राजेश 11 TTS चिंचणी संघाकडून आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना. यावेळेस फटका चांगला होता. चेंडू जर पाहिलं तर अकबर अली आपल्याला पाहायला मिळते खूप चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलं. आतापर्यंत 3 चेंडू चांगले फटके पाहायला मिळाले परंतु ते देखील रोखले गेले. पहिला आमिरने रोखला त्यानंतर राहिल आणि त्यानंतर अकबर अली या 3 क्षेत्ररक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रोखलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलमान यावेळेस आपण पाहतोय पायामध्ये चेंडू टाकलाय. चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगलच रन्स मिळेल. आतापर्यंत धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 2 या आकड्यावर.
चांगली गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी तो पायामधून चेंडू काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण हा चेंडू खूप बाहेर होता आणि त्याचमुळे वाईट आलाय. 3 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोदून काढलाय चेंडूला. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि अहमद होता खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रोखलं त्यांनी आणि मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. इथून जर पाहिलं तर नक्कीच आपल्या संघासाठी का होईना मात्र 3 धावा वाचवल्यात. पहा, चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम आणि राहिलची मिळालेली साथ आपल्याला पाहायला मिळाली. याही वेळेस आपण पाहतोय इशारा आलाय पंचांचा वाईटचा. अतिरिक्त धावा मोजले जातील. 4 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले आहेत. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूला पोगो आणि दुसऱ्या बाजूला आदर्श. यावेळेस सलमान पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट डाऊन. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण अहमद कडून आपण यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळालं. षटक जर पाहिलं तर पहिलं कंप्लीट होत आहे आणि 44चा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय 4 धावा झाल्या आहेत. 18 चेंडू आणि 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आसिफ आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय आसिफ सज्ज झालाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. यावेळेस पायावर चेंडू आदळतोय. अगदी जर पाहिलं तर पाठलाग केलाय या चेंडूवर, परंतु आपण पाहतोय रन्स मात्र सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर आता मात्र 1 वाढते. 5 धावा स्कोर कार्ड वरती. राजेश 11 TTS चिंचणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय राहिल पुन्हा एकदा जर पाहिलं तर पुढे सरसावले. चेंडूला पकडलं, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आतापर्यंत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर जे संघ चांगलं क्षेत्ररक्षण केलं, ज्यामध्ये तारापूर संघाला देखील पाहिलं, त्यानंतर विलंगी संघाला देखील पाहिलं, आगवण संघाला देखील पाहिलं आणि आता मात्र आपण पाहतोय राजेश 11 TTS चिंचणी संघ चांगलं क्षेत्ररक्षण करताना. यावेळेस फटका चांगला होता. पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला अडवतोय, रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत ती 3 चेंडू आपण पाहिले. नक्कीच आसिफ यांचे खूप चांगले राहिले आहेत. पुन्हा एकदा थोडंसं शॉट ऑफ लेंथ. इथून जर पाहिलं तर राहिल आलाय चेंडूवर. थोडीशी अक्रमने केली चुकी, परंतु त्याला सावरत आपण पाहतोय आमिर. आपण पाहतोय या विकेट घेताना चांगली थ्रो होती राहिलची. पकडल्यानंतर थेट हातामध्ये होती, परंतु नक्कीच गॅदर करता आली नाही. पाहू शकतात आपण ॲक्शन रिप्लेमधून. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. त्यानंतर थोडीशी पकड नक्कीच करता आली नाही, परंतु हे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथून जर पाहिलं तर फलंदाज बाद झाला. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 5 या आकड्यावर. छोटू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय तर 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू आपल्याला पडल्यानंतर फटका खेळायचा होता, परंतु थेट सलमानच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मिळणार नाहीये. 5 धाबा आतापर्यंत थांबवून ठेवलंय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहे. शॉट ऑफ लेंथ, परंतु या चेंडूला जर पाहिलं तर अगदी राहिल कॅच करतोय आणि चेंडूला पकडलंय. विकेट मिळतोय. या चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला कॅरी करताना. आणखीन एक विकेट मिळतोय. फटका कडक होता, परंतु पाहू शकतायत राहिलच्या थेट हातामध्ये जाऊन आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला
100% एफर्ट्स देताना आपल्याला पाहायला मिळाला राहील. चांगलं क्षेत्ररक्षण, वन हँडेड ज्या पद्धतीने कॅच घेतला गेला, ही प्रॅक्टिस आहे. जबरदस्त प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे जेव्हा जेव्हा मैदानावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश आलाय फलंदाजीसाठी, राहील आलाय गोलंदाजी मागवर. पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर पाय हवेत होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर छोटूला देखील माघारी परतावा लागेल. इथून आपल्याला पाहायला मिळतोय असं बॅटिंग करणारी टीम नाही आहे ना. ओके ओके. इथून जर पाहिलं तर आपण बघतो खेळाडू कक्षामधून तिसऱ्या पंचाची मागणी, परंतु ती स्वीकारली नाही जाणार नाही आहे. 10 सेकंदाच्या आत तुम्हाला फलंदाजाला इथून मागणी करणं गरजेचं आहे. असं आम्ही देखील आधीच सांगितलंय की फलंदाजाचं जर ऑब्जेक्शन असेल, फलंदाजाने जर चॅलेंज केलं तरच आम्ही इथून तुम्हाला DRS नक्कीच देऊ. दोन्ही संघाला DRS आहे, पण त्याचा योग्य तो वापर, कारण की इंटरनॅशनलमध्ये देखील आपण पाहिलं जो टाइम लिमिट असतो त्या टाइम लिमिट निघून गेल्यानंतर तुम्ही DRS मागू शकत नाही आहे. सागर आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी. इथून जर पाहिलं तर थोडीशी बिकट परिस्थिती, 11 चेंडू आणि 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ओ फटका इथून आपण पाहतोय आणि नॉट आउट आहे. थेट जर पाहिलं तर नो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला, रन मिळणार नाही आहे. 10 चेंडू आणि 39 धावा. 10 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा पाहतोय आपण बॅट तर लागते, परंतु चेंडू जर पाहिलं तर सलमानची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फुटवर्कचा वापर केलाय सलमानने, चेंडूला रोखलंय. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू हवेत आणि सरळ आमिरच्या हातामध्ये. इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल. विकेट आतापर्यंत जर विचार केला तर 4 गडी बाद झालेत प्लेबॉईज संघाचे. जुन्नू आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, इझिली डन करताना. याही वेळेस आपण पाहतोय फटका सजवायचा होता, परंतु चेंडू निघून जाईल बॉक्स विकेटच्या रूपाने. आणखीन एक फलंदाज बाद, गडी बाद. रितेश नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा. राहीलचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं मेडन षटक प्लस विकेट आपल्याला पाहायला मिळालं राहीलच्या ओव्हरमध्ये. 3 विकेट प्लस मेडन पहिली टुर्नामेंटमधील ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. याही वेळेस आपण पाहतोय आता मात्र जास्त काही चान्स घेत नाहीये, इथून धडपड दिसत नाही आहे, कारण की ही मॅच विन होण्यासाठी अजून भरपूर रन्स जमवायचे आहेत. याही वेळेस आपण पाहतोय वाईटचा इशारा येईल, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अहमद.
फटका चांगला आहे परंतु राहीलच्या हातामध्ये, त्यामुळे हा चेंडू जर पाहिला तर जाणार नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि याही वेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच वापरले. पूर्णपणे जर पाहिलं तर प्ले बॉयज टीमला इथून थांबवलं गेलंय. इथून आपण पाहतोय नोचा इशारा आलाय. नक्कीच पंच चिराग तरी आपल्याला पाहायला मिळते. साईड लाईन आणि ओव्हरस्टेपिंग जे पद्धतीने आपण पाहतोय, लाईन टच हे निर्णय त्यांच्याकडून खूप चांगले येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय डायरेक्टली हिट झालाय, गडी बाद झालाय आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर आदित्य हा शेवटचा विकेट्स शेवटचं विकेट मैदानाच्या आतमध्ये नाही. तो एक आहे ना खेळताना मॅच घेतला और एक है ठीक आहे. यावेळेस आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल. फटका चांगला आहे. छोटा पॅक बडा धमाका शेवटला जाऊन अगदी जर पाहिलं तर चांगला फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पार. चौकार नक्कीच मिळतोय. इथून जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते राजेश 11 TTS चिंचणी संघ मॅच नक्कीच जिंकलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. नो डाऊट ज्याने एक षटक मेडन हाताळलं